काय झालं मामा, एवढी सिरियस का झालीस? डॉक्टर फडणीसांचा फोन होता। त्यांचं मत आहे की दिग्विजयची केस खूप रेअर केस आहे। या ऑपरेशन मध्ये खूप मोठी रिस्क आहे असं म्हणणं आहे त्यांचं। हे ऑपरेशन सक्सेसफुल होईलच असं नाही। या ऑपरेशन मध्ये दिग्विजयच्या जीवाला धोका आहे असं म्हणणं आहे त्यांचं। हे ऑपरेशन जर दिग्विजयच्या जीवावर बेतणार असेल तर हे ऑपरेशन न झालेलंच बरं। पण डॉक्टर सहस्त्रबुद्धेंनी असं काही सांगितलं नाही मला। डॉक्टर फडणीस कोण आहेत आणि त्यांनी फोनवर तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही? दिग्विजय 8 वर्षाचा असल्यापासून डॉक्टर फडणीस त्याची केस हाताळत आहेत। तू काय सांगतेस आम्हाला? त्यांचं निदान कधीच चुकीचं ठरत नाही। त्यांचं सेकंड ओपिनियन घेतल्याशिवाय हे ऑपरेशन आम्ही होऊ देणार नाही। बस आमचा विश्वास आहे डॉक्टर फडणीसांवर, त्याच्या शब्दाबाहेर नाही आम्ही। एक विषय आपण उद्याच डॉक्टर फडणीसांना भेटतोय। त्यांना भेटल्यानंतर ते काय म्हणतील ते बघू आणि मग आपण ऑपरेशनचं ठरवू, कळलं? आरू, एक आई म्हणून त्यांनी सेकंड ओपिनियन घेतलंय, त्यात चुकीचं काहीच नाहीये ना। तू फक्त दिग्विजयांना दिसू लागेल म्हणून खुश होतीस, पण ह्या ऑपरेशनमुळे काही गंभीर परिणाम तर नाही ना होणार याचा विचार नाही केलास। आणि पद्मिनीजींनी भावनिक न होता प्रॅक्टिकल निर्णय घेतलाय असं वाटतंय मला। सगळं आयुष्य असं सरळ सुरळीत चालू असताना एकदम एखाद्या वळणावर अख्खं आयुष्य विस्कटल्यासारखं वाटतं आणि ते वळण आपलं अख्खं आयुष्यच बदलून टाकतं। माझ्या बाबतीत नेहमी असंच घडत आलंय का? आणि गंमत म्हणजे ना, मला ते वळण कधी दिसलंच नाही। दिग्विजय, पण हे सगळं मी का केलं याचा एकदा विचार करा। मी तुमच्या भल्यासाठीच केलं हे सगळं। अरू एक लक्षात ठेव, माझ्या डोळ्यात तू आहेस। अरू स्वप्न पाहण्यासाठी नाही का, ती पूर्ण करण्यासाठी असतात। आणि ती पूर्ण होत नाही म्हणून आपण ती पुन्हा पाहायची नाही असं नाही ना का? रात्र असते ती स्वप्न पाहण्यासाठी आणि सकाळ असते ती जिद्दीने उठून ती पूर्ण करण्यासाठी। डॉक्टर सहस्त्रबुद्धे, तुम्ही मोठे तज्ञ सर्जन आहात असं मी ऐकलं होतं आणि म्हणून मी माझ्या नवऱ्याची केस तुमच्याकडे घेऊन आले होते। पण तुम्ही सांगितलं की ऑपरेशन नंतर त्यांना दिसायला लागेल, पण हे नाही सांगितलं डॉक्टर की या ऑपरेशनमुळे त्यांच्या जीवाला धोका आहे। हे बघा बाई, तुम्ही मला आतापर्यंत फक्त केस फाईलच दाखवली आहे, पण प्रत्यक्ष पेशंटला तपासल्याशिवाय मी काहीच निदान करू शकत नाही। मी एवढंच म्हटलं होतं की हे ऑपरेशन होऊ शकतं। हेही खरं आहे की या ऑपरेशनमुळे पेशंटच्या जीवाला धोका आहे, पण ही रिस्क आपण घेतली नाही तर दिग्विजय कधीही पाहू शकणार नाही। आता निर्णय तुमच्या हातात आहे। काय झालं मला व्यवस्थित सांगशील का? दिग्विजय, डॉक्टरांचं असं मत आहे की हे ऑपरेशन झालं तर तुमच्या जीवाला धोका आहे।